15 व्यक्ती जेवणासाठी गेलेले असता 14 जणांनी प्रत्येकी 18 रुपये खर्च केले आणि 15व्या व्यक्तीने 14 जणांच्या सरासरीपेक्षा 14 रुपये जास्त खर्च केले. तर 15 व्यक्तींचा एकूण खर्च किती? असा आपल्याला प्रश्न विचारला. तर एकूण व्यक्ती आहे आपल्याजवळ 15 व्यक्ती आहे. 14 व्यक्तींनी प्रत्येकी 18 रुपये खर्च केले. सर्वात पहिले काय झालं? म्हणजे एकाच्या मागे किती झाले? 18 रुपये खर्च झाले 14 व्यक्तीच्या मागे. नंतर काय म्हटलं, जेव्हा 15व्या व्यक्तीनं जो खर्च केला, तो सगळ्यांच्या पेक्षा किती रुपये जास्त केला? 14 रुपये जास्त केला. प्लस 14 रुपये जास्त खर्च केला आणि किती लोकांच्या मागे केला त्यांनी? 14 लोकांच्या मागे 14 रुपये जास्त खर्च केला. तर इथे प्रमाण काढा, 14 एक 14, 14 एक 14. 18 ने 1 किती झाले आता? 19. 18 ने 1 झाले 19. एकूण व्यक्ती होते 15. तर इथे घ्या 15. 15 गुणिले 19 हे जर आपण केलं ते येणार आहे 285. म्हणजे पूर्ण 15 व्यक्तीचा एकूण खर्च किती झाला? 285. याच प्रकारचा दुसरा प्रश्न तुम्हाला दिला आहे. त्याचं उत्तर कमेंट करा. धन्यवाद.